अनाजी पंतांचा उल्लेख जातीवादी केला वगैरे असं म्हणतायत ते. शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी केलेला उल्लेख जातीवादी वाटायला लागला अवधूत वाघ साहेबांना अनाजी पंतांचा. मग ज्यादा बच्चे पैदा करने वाले कपडों से पहचाने जाते हे असं मोदी साहेब म्हणत होते त्यावेळेस वाघ साहेबांची भूमिका काय होती? आणि शीतलताईंनी सांगितलं की अनाजी पंत मराठी नव्हते का? अरे असतील मराठी, तरी ते गद्दार होते, त्यांना हत्तीच्या पायाखाली दिलं होतं. आता तुम्ही कंटिन्यू करा चर्चा. बरं, ठीक आहे. आपल्याला गद्दारीच्या यादीमध्ये अनेक घोरपडे भोसले अशी आडनावं पण आढळतात. चर्चेला पुढे नेऊ, अवधूत वाघांकडे येऊ. अवधूत वाघ, काँग्रेसला आजही शाश्वती आहे की इतकं सगळं घडल्याच्या नंतर मुंबईत त्यांचं काहीच बिघडलं नाहीये. महाराष्ट्रात काय बिघडलंय तो नंतरचा मुद्दा. गद्दारी मान्य करा मग पुढे जा. अनाजी पंतांची गद्दारी मान्य करा मग पुढे जा. अनाजी पंतांची गद्दारी मान्य करा मग पुढे जा. अहो पण मग घोरपडे भोसल्यांच्या गद्दारीचं काय? करा ना तुम्ही. अनाजी पंतांची गद्दारी मान्य करा ना तुम्ही. झालीच पुढे जाऊ की आपण. झाली. आत्ताचा मुद्दा अनाजी पंतांच्या गद्दारीचा आहे का? शीतलताईंना सांगा. आता तेच आमच्या शीतलताईंना सांगा की ते गद्दार होते, मराठी असले तरी ते गद्दार होते हे सांगा. बरं, आपण तो मुद्दा घेऊ, परत कधीतरी भेटू त्या